ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर युवा सेनेचा शिक्षण सेवा यज्ञ। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा 60वा वाढदिवस युवा सेना राज्यभर जल्लोषात विविध शैक्षणिक सेवा उपक्रम राबवून साजरा करणार आहे। राज्यात 60,000 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केले जाणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना शैक्षणिक मदत कक्ष सुरू करणार असून वर्षभर गरजू गरीब विद्यार्थ्यांना हा कक्ष मदत करणार आहे, अशी माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली। शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा 9 फेब्रुवारी हा 60वा वाढदिवस आहे। तर युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा 4 फेब्रुवारी वाढदिवस आहे। या दोघांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा सेनेच्या माध्यमातून 2 राज्यव्यापी मोठे उपक्रम राज्यभर व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहेत। शिवसेनेचा जसा वैद्यकीय सहायता मदत कक्ष आहे तसा युवा सेना आता शैक्षणिक मदत कक्ष सुरू करणार आहे। युवा सेनेच्या माध्यमातून हा शैक्षणिक मदत कक्ष वर्षभर काम करणार असून प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय राहील। गरीब गरजू अनाथ मुलांना तसेच विविध कारणांनी ज्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत त्यांना मदत करण्यासाठी हा कक्ष काम करेल, असे पूर्वेश सरनाईक म्हणाले। वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 60,000 अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येईल व युवा सेना मध्यवर्ती कार्यालयाकडून ह्या वह्या वाटप कार्यक्रम नियोजन केले जाईल। जिल्हा परिषद शाळा, अनाथ आश्रम अशा ठिकाणीही उपक्रम राबवले जाणार आहेत। एका विद्यार्थ्याला किमान 6 वह्या दिल्या जातील अशा 3,60,000 वह्या वाटप करण्याचे नियोजन आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवशी युवा सेनेच्या माध्यमातून युवा सेना शैक्षणिक मदत कक्ष याची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 60 अनाथ मुलांना दत्तक घेतले जाणार आहे। या मुलांना दत्तक घेताना त्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक जबाबदारी युवा सेना घेणार आहे, असे पूर्वेश सरनाईक म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। आमदार संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामाबाबत आयुक्तांना विचारला जाब। घोडबंदर परिसरातील धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात महापालिकेची जागा बळकावून चक्क कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे। हा कंटेनर तत्काळ हटवावा, अन्यथा त्या शेजारीच प्रतिकात्मक 2 कार्यालय थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला। अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊनही ठाणे शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा भंडाफोड आमदार संजय केळकर यांनी पुराव्यानिशी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासमोर केला आहे। शहरात अनधिकृत बांधकामाचे स्तोम माजले। भाजप आमदार
संजय केळकर यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार आवाज उठवला असून अधिवेशनात देखील लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित केले होते. शहरातील विविध भागातील नागरिकांनी सचित्र केलेल्या तक्रारींचा लेखाजोखा मांडत आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त बांगर यांना जाब विचारला. अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश दिले जातात, परंतु निर्ढावलेले अधिकारी कारवाई न करता केवळ मूग गिळून बसतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर ठाणे शहरासह सर्व महापालिकांमध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाहीत आणि झाली तर या बांधकामावर कारवाई होईल. शिवाय बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सभागृहात सांगितले. ही घोषणा हवेत विरता कामा नये. अशा अनधिकृत बांधकामावर प्रत्यक्षात कारवाई होणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी बजावले. धर्मवीर नगर येथील तुळशीधाम भागात ठाणे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचेही आमदार केळकर यांनी सचित्र दाखवले. 2021 साली याच जागेवर कंपाऊंड टाकून लोकोपयोगी मूलभूत सोयीसुविधांसाठी वापर करण्याची सूचना केली होती. महापालिकेनेही या ठिकाणी स्वतःचा फलक लावून अतिक्रमण न करण्याचे निर्देश दिले होते. तरीही या ठिकाणी भला मोठा कंटेनर ठेवून त्या कंटेनरवर झेंडा व फलक झळकवण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनात आणताच आयुक्तांनी तत्काळ फोनाफोनी करून कारवाईचे आदेश दिल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. दरम्यान राजरोसपणे अतिक्रमण करण्याची इतकी हिंमत होतेच कशी, तेव्हा तातडीने हे अनधिकृत कंटेनर शाखा हटवावी, अन्यथा याच ठिकाणी 2 प्रतिकात्मक कार्यालये थाटण्याचा इशारा आमदार केळकर यांनी दिला आहे. अतिक्रमण जे मी म्हटलं, धर्मवीर नगरमध्ये फार मोठा परिसर आहे आणि त्या ठिकाणी फार मोठी लोकसंख्या आहे आणि तिथल्या लोकांच्या करता मूलभूत सोयीसुविधांकरता महापालिकेची जागा आहे. 2020-21ला मी पत्र दिलं होतं की या जागेवर अतिक्रमण होता कामा नये, मला याच्यामध्ये अतिक्रमण होण्याचा धोका वाटतोय. त्या ठिकाणी महापालिकेने त्याच्यावर लक्ष वेधल्यानंतर त्या ठिकाणी त्याला छोटं कंपाऊंड टाकलं आणि त्याच्यावर बोर्ड देखील दिला. हा अशा प्रकारचा बोर्ड देखील त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की ही जागा जी आहे ती महापालिकेची आहे आणि यामध्ये कोणीही अतिक्रमण करता कामा नये वगैरे वगैरे वगैरे. आता हा बोर्ड लिहिलेला आहे, आजही तो आहे आणि त्या ठिकाणी अचानक 24 तारखेला कंटेनर त्या ठिकाणी एक येऊन पडला आणि त्या ठिकाणी 27 तारखेला त्यावर ध्वज उभारला गेला आणि ती शाखा म्हणून त्या ठिकाणी कंटेनर शाखा म्हणून कार्यान्वित झाल्याचं तिथल्या नागरिकांना निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी त्याला जो दरवाजा फुटपाथवर आलेला आहे, की सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा कंटेनर आहे. राजरोसपणे अतिक्रमण होते, महापालिकेचे अधिकारी मूग गिळून बसलेले आहेत आणि ही महापालिकेची जागा आहे. मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हे त्यांना 3 वर्ष आधीपासून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तिथे बोर्ड लिहिलेला आहे महापालिकेने आणि तरी देखील मला एक कळत नाही की ही हिंमतच कशी होते. अशा पद्धतीने आम्हीच जर राजरोसपणे अतिक्रमण करायला लागलो तर आम्ही लोकांवर कुठल्या प्रकारची कारवाई करणार. आणि त्यामुळे मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलं आहे, एकतर आपण हा कंटेनर त्या ठिकाणाहून हलवा, अन्यथा प्रतिकात्मक त्या ठिकाणी आणखीन 2 कार्यालय उघडली जातील आणि त्याच्यावर तुम्ही मज्जाव करू शकणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे जिल्ह्यात रंगणार खासदार क्रीडा महोत्सव. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात खासदार क्रीडा महोत्सव रंगणार असल्याची घोषणा केली. क्रिकेट, टेनिस, कबड्डी, बॅडमिंटन, कुस्ती, मॅरेथॉन, जिम्नॅस्टिक ते टग ऑफ वॉर अशा 50 स्पर्धांचा थरार या क्रीडा महोत्सवात रंगणार असून खेळाडूंना 50 लाखाहून अधिक रकमेच्या बक्षिसांची लयलूट केली जाणार आहे. तसेच या स्पर्धांमध्ये सेलिब्रिटी मॅचेसही होणार असून यात कलाकार, IPS अधिकारी ते लोकनेत्यांच्या सहभागासह क्रीडांगणात लाईट्स, लेझर शो आणि एंटरटेनमेंटचीही भरपूर धमाल क्रीडा रसिकांना लुटता येणार आहे. विशेष म्हणजे खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी ठाणे जिल्ह्यात राबविणार जाणार असल्याचेही खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंना विविध खेळांमध्ये आपली प्रतिभा दाखवता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार क्रीडा संग्रामाचे येत्या 4 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवर मंडळीच्या उपस्थित 4 फेब्रुवारीला डोंबिवलीतच वै ह भ प सावळाराम महाराज क्रीडा संकुलात दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये 15हून अधिक खेळांचा समावेश असून कुस्ती, मल्लखांब सारख्या पारंपरिक खेळांचा देखील समावेश असणार आहे. तर यातील खेळाडूंना 50 लाखाहून अधिक रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी उपक्रमाबाबतची माहिती देण्यासाठी ठाण्यातील दादाजी कोंडदेव स्टेडियम येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सद्यस्थितीत या उपक्रमात 20,000हून अधिक नोंदणी झाल्या असून आदी खेळाडूंनी यात सहभाग घ्यावा असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी आवाहन केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक स्पर्धकांना फॉर्मद्वारे नोंदणी करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्पर्धेचे फॉर्म ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या कार्यालयातून सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत स्पर्धकांना मिळत आहेत. या क्रीडा संग्रामात मतदारसंघातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन खासदार डॉक्टर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांसाठी नियमित स्वरूपात विविध सांस्कृतिक कार्य तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 4 ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मतदारसंघातील विविध शहरांमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 15 खेळांचा समावेश आहे. या क्रीडा संग्रामाचा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा डोंबिवलीच्या ह भ प संत श्रेष्ठ श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलात होणार असून इतर स्पर्धा या मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, पलावा स्टेडियम, स्काय प्लाझा होम हॉल उल्हासनगर, अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज या ठिकाणी होणार आहेत. तर दिवा, कळवा, डोंबिवली पूर्व पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या 8 ठिकाणी बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण हे आकर्षक लाईट आणि लेझर शो, नयनरम्य फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सर्व खेळांच्या ट्रॉफींचे अनावरण, आंतरराष्ट्रीय दर्जाची जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके, मल्लखांब प्रात्यक्षिक, खासदार क्रीडा संग्राम स्पर्धेचे थीम सॉन्गचे, कोब्रॅट नृत्याच्या माध्यमातून लॉनविंग, शिवकालीन खेळ, कलारी, पायटू प्रात्यक्षिके या उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. या क्रीडा संग्रामात प्रशासकीय अधिकारी, चॅटिंग राजकीय मंडळी, सेलिब्रिटी यांचे विशेष सामने देखील भरविले जाणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. राजेश नागपुरे यांनी विषबाधा झालेल्या 109 विद्यार्थ्यांची घेतली भेट. शिवसेना ठाणे जिल्हा संघटक आदिवासी समाज राजेश नागपुरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे तसेच ठाणे जिल्हा प्रमुख तथा प्रवक्ते नरेश मस्के, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदिवासी समाज जगदीश ढोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील भातसे येथील आश्रमशाळेत विषबाधा झालेल्या 109 विद्यार्थ्यांची शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रात्री 10:30 वाजता जाऊन भेट घेतली. त्याचवेळी ठाणे सिव्हिल सर्जन कैलाश पवार यांच्याशी चर्चा केली असता विद्यार्थ्यांची प्रकृती ही स्थिर आहे असे निदर्शनास आले. संपूर्ण प्रशासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागे उभे आहे. कोणतीही अत्यावश्यक मदत तत्परतेने केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने देण्यात आले आहे. आता आपण शहापूरच्या सिव्हिल रुग्णालयात आहोत. भासई गावातील एका आश्रमशाळेमध्ये काही मुलींना विषबाधा झाली हे कळताच ताबडतोब साहेबांच्या आदेशानुसार आम्ही या रुग्णालयात पोहोचलो. इथे प्रत्येक रुग्णाची आम्ही चौकशी केली. त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये ताबडतोब ठाणे सिव्हिल सर्जन कैलास पवार हे देखील उपलब्ध होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर प्रत्येक मुलींची किंवा प्रत्येक पेशंटची आम्ही चौकशी केल्यानंतर असं आम्हाला कळलं की ह्या घटनेनंतर प्रत्येक मुलीची किंवा प्रत्येक पेशंटची जी तब्येत आहे ती स्थिर आहे, असा कुठलाही धोका नाही आणि शासन नेहमी यांच्या आपल्या पाठीशी आहे. साहेबांचा पण आदेश आहे की कुठली आरोग्य मदत कमी पडणार नाही अशी व्यवस्था करा आणि आम्ही आज इथेच आहोत आणि पूर्ण शासन याच्या मागे आहे. या प्रसंगी आदिवासी नेते दीपक फुफाने, संतोष वड, हर्षवर्धन सम्राट, अश्विन पारखे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.